जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र परिणाम देणारी ठरेल। सूर्य 16 जुलैपासून तुमच्या राशीत प्रवेश करतो, त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व तेजस्वी होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल। बुधही तुमच्या राशीत असल्यामुळे संवाद कौशल्य आणि विचारशक्ती प्रभावी राहील। मात्र गुरु, राहू आणि केतूच्या स्थितीमुळे काही क्षेत्रांमध्ये सावधगिरी आवश्यक आहे। तुमच्या बोलण्यात स्पष्टता असेल, पण काही वेळा ती आक्रमक वाटू शकते, त्यामुळे संवादात संयम ठेवणे गरजेचे आहे। कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात थोडीशी गोंधळात जाईल। गुरु 12व्या घरात असल्यामुळे तुमच्या मेहनतीला अपेक्षित ओळख मिळणार नाही। वरिष्ठांची गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे। 16 जुलैनंतर सूर्य तुमच्या राशीत आल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहाल। काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। व्यापारात नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकतो, पण भागीदारीत पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे। आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा गोंधळाचा ठरू शकतो। केतू दुसऱ्या घरात असल्यामुळे पैसे साठवणे कठीण होईल। राहू 8व्या घरात असल्यामुळे अचानक खर्च किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो। मात्र शुक्र 11व्या घरात असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत चालू राहतील। काहींना जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे। जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहणे आणि खर्चाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे। प्रेम संबंधात आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल। सूर्याच्या प्रभावामुळे अहंकार वाढू शकतो, ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो। बुध तुमच्या राशीत असल्यामुळे संवाद सुधारेल आणि नात्यांमध्ये स्पष्टता येईल। विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल, पण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण ती दीर्घकालीन नात्यात रूपांतरित होईल की नाही हे काळच ठरवेल। कुटुंबाच्या बाबतीत काही आव्हानं येऊ शकतात। तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे। सासरच्या मंडळींशी संबंध नाजूक राहतील। शनी 9व्या घरात असल्यामुळे जीवनसाथी सोबतचे नाते स्थिर राहील, पण त्यांच्या आरोग्याबाबत चिंता वाटू शकते। मुलांच्या बाबतीत काही सकारात्मक बदल दिसतील। घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे। घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा आहे। गुरु 12व्या घरात असल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते। अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे। बुधाच्या प्रभावामुळे संवाद कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढेल। महिन्याच्या शेवटी मंगळ 3ऱ्या घरात प्रवेश करतो, त्यामुळे ऊर्जा आणि दृढनिश्चय वाढेल। आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्हाला दुप्पट मेहनत करावी लागेल। आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल। राहू 8व्या घरात असल्यामुळे आकस्मिक आजार, अपघात किंवा शस्त्रक्रियेसारखी शक्यता आहे। गुरु 12व्या घरात असल्यामुळे रुग्णालयाचे खर्चही होऊ शकतात। सूर्य तुमच्या राशीत आल्यामुळे उष्णता, डोकेदुखी आणि पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात। प्रवासात, आहाराच्या बाबतीत आणि वाहने चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे। योग, ध्यान आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास आरोग्य सुधारेल। ग्रहस्थितीचा विचार करता गुरु, राहू आणि केतू तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणू शकतात। शनी 9व्या घरात असल्यामुळे भाग्य, धर्म आणि आध्यात्मिकतेशी संबंधित बाबींमध्ये स्थिरता आणि जबाबदाऱ्या वाढतील। शुक्र 11व्या घरात असल्यामुळे उत्पन्न आणि सामाजिक संबंध सुधारतील। मंगळाच्या गोचरामुळे तुमच्या धैर्य आणि प्रयत्नांमध्ये वाढ होईल। उपाय म्हणून दर सोमवारला शिवलिंगावर दूध अर्पण करा, दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा आणि दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात दीपदान करा। मानसिक स्थैर्यासाठी दररोज ध्यान करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। घरात शांतता ठेवण्यासाठी सुगंधी धूप लावा आणि नियमित मंत्र जप करा। हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी संयम, सावधगिरी आणि आत्मनिरीक्षण घेऊन येतो। योग्य नियोजन, भावनिक समजूतदारपणा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या आठवड्याचे आव्हान यशस्वीपणे पार करू शकता। तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा।